आणि राहिलं तर काय होणार आहे? नागपूरला एखाद्या हिंदूला मारू द्या बाबा, एखाद्या आमच्या भावसाराला मारू द्या, किती हिंदू येते तो? एखाद्या मुस्लिमाला मारू द्या बरं, बरोबर आहे? मुस्लिम, कारण ज्या मुस्लिमाला मारलं ना त्याला माहिती आहे की माझे बंधू लोक येणार मला धावून माझ्या पाठीमागं. पण हिंदूला मारलं ना, कुणाला एखाद्या भावसाराला मारलं किंवा एखाद्या माळ्याला मारलं धनगर, तो म्हणतो माझ्या पाठीमागं कुणी झालं माफी मागतो, बाबा तुझी चुकलं माझं, मला मार अजून, पण मला तू हे करू नको, जास्त रक्त निवडून मारू नको, ह्या गालात मारले ह्या गालात मार. तो तिथं माफी मागतो, त्याचं मनोबल नसतं, त्याला स्पिरिट नसतात. आमच्या नांदेडला एखाद्या शिखाच्या पोराला मारू दे बरं, लगेच शिख धावून येतात, मुस्लिम धावून येतात. बौद्धाच्या पोराला मारू द्या, बौद्ध धावून येतात. एक संघपणा. बाबासाहेबांनी काय सांगितलं या जाती व्यवस्थेच्या बाबतीमध्ये? कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये जो प्रबंध लिहिला त्याच्यामध्ये सांगितलं की जाती व्यवस्था कशी आहे, ही साखळीची चैन आहे आणि प्रत्येक साखळीच्या कडी आणि कडी दुसरी कडी याच्यामध्ये असणारे सांस्कृतिक संबंध आहेत, हे बाबासाहेबांनी सांगितलं. दॅट इज कॉल्ड ए कास्ट सिस्टीम. परंतु इथं काय म्हणतात, आम्ही काय म्हणतो, आम्ही सुरक्षित आहोत आमच्या जातीमध्ये. आमच्या जातीच्या बाहेर न पडणारा एक व्यक्ती असेल ना, तो स्वतःला आदर्श समजतो स्वतःला. बघा, जातीमध्ये राहायचं, जातीच्या बाहेर कुठं संबंध ठेवायचा नाही, रोटीचा नाही, बेटीचा नाही, कसला संबंध ठेवायचा नाही. बेटीचा सोडा, रोटीचा बी नाही. पण ते सगळ्या प्रथा ज्या 3744 जातीच्या सांस्कृतिक जी काय सिस्टीम जी आहे ती सगळी सारखीच आहे ना, सगळ्यांची सारखी आहे. ही एवढी सगळी सारखी असताना सुद्धा तो कुणाबरोबर एकाबद्दल राहत नाही. जातीमध्ये त्या ठिकाणी स्वतःला सुरक्षित त्या ठिकाणी समजतो. म्हणून बाबासाहेब म्हणतात, जोपर्यंत हिंदू म्हणून राहील तोपर्यंत तो सुरक्षितच त्या ठिकाणी राहणार आहे. आणि ज्या दिवशी तो जाती व्यवस्था सोडेल, ज्या दिवशी वैदिक परंपरा सोडेल, त्या दिवशी तो बोल्ड होईल, तो स्पिरिच्युअल होईल, त्याचं आत्मबल वाढेल. त्याचं कारण सांगताना बाबासाहेब म्हणतात की हिंदू धर्मामध्ये, हिंदू धर्माच्या पिशवीमध्ये नियमावली कच्च भरलेली, तत्वाचा आधारच नाही. बघा ना, शोधांना तत्व आमच्या हिंदू धर्मामध्ये आहेत का तत्व? बाबासाहेब म्हणतात हिंदू धर्म तुम्ही राहू द्या, हिंदू धर्म, पण तत्वाची जोड असू द्या त्यांना. समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय हे तत्व हिंदू धर्मात आहे का? चातुर्वर्ण व्यवस्था आहे, 4 मजली बिल्डिंग. आमच्या खालच्या मजल्यामध्ये मुन्शी साहेब राहतात, खालच्या मजल्यामध्ये शूद्रामध्ये, किंवा आमच्यातले कुणी कलेक्टर झाले 4 मजली बिल्डिंग मध्ये, तो खालचा मजला जो आहे ना तो शूद्राचा आहे, वरचा ब्राह्मणाचा आहे, त्याच्या खालचा दुसरा नंबरचा क्षत्रियाचा आणि त्याच्यानंतर वैश्याचा आणि खाली कोणता आहे? शूद्राचा. आणि स्त्रियांसाठी तळमजला आहे, अंडरग्राउंड, शूद्राती शूद्र. म्हणजे ह्या बिल्डिंगला पायऱ्याच नाही साहेब, या बिल्डिंगला पायऱ्या नाही. आणि शूद्रामधला आणि अतिशूद्रामधला कलेक्टर झाला तरी वरच्या मधल्यामध्ये त्याला जाता येत नाही, आणि ब्राह्मणामधला पागल जरी झाला तरी खालच्या मधल्यात त्याला येतात नाही, अशी ही जाती. आता हे सगळं सांगितलं, बोललो, बोमवलो, परंतु ओबीसी रस्त्यावरच उतरत नाही. जातीच्या मेळाव्याला येतो पण ओबीसीच्या मेळाव्याला येतच नाही. आमचं इथं सोनटक्के आहे का? इथं सोनटक्के, बाळासाहेब सोनटक्के, उभा राहा. हात वरती कर. हा, तिथं उभा राहिलाय तो. ह्या परळीला धर्मांतर केलं तर यांनी काय केलं? दुसऱ्या दिवशी देव घेतली आणि गटारीत टाकून दिले. अरे मुलं, असं कम केलं एकदमच? रिॲक्शन येईन ना. आली ना म्हणले, माझी आजी मला बोलावले, चला म्हणले काका घरी. अरे म्हणलं, मात्राने औषध द्यावं लागतं, नाहीतर ते अलर्जी येते. डॉक्टर बसलेले आहेत इथे, है ना डॉक्टर? अलर्जी येते का नाही? येते ना अलर्जी. मात्रा से देना पड़ता ना दवा. हमारे लोग एकदम वो डाल के ये करे, फिर उनको समजाया हमने. तर ह्या सर्व गोष्टीचा या ठिकाणी बघितलं तर ओबीसी का रस्त्यावर उतर नाही ह्याचं रिसर्च केलं मी एमएससी केलं. आता म्हणलं पीएचडी करू आपण ह्या विषयावर, ह्या सब्जेक्टवर.
ITMMचं चाललं होतं ना टीव्हीवर, त्या इथाच्या डॉक्टराला भेटलोय का डॉक्टराला, बरं का, 5-6 डॉक्टर को मैंने मिला और उनको पूछा वो दिल्ली के डॉक्टर घूम रहे हैं यार, वो रास्ते पे झाड़ू मार रहे, पॉलिश कर रहे, गटारी कर रहे, मूवमेंट में आ रहे, टीव्ही पे बता रहे. अरे तुम्ही यार म्हणलो त्या जातीच्या प्रमाणपत्रावर डॉक्टर झालात, MBBS ला लागलात, हा त्यांचं तर मुलं बाळ कुणी लागणार नाहीत, ते म्हणजे त्यांचं कल्याण झालं तरी ते मुवमेंट मध्ये आहेत. तुम्ही OBC रस्त्यावर काय येत नाही, डॉक्टर म्हणून तुम्ही काय येत नाही, तुम्ही तर लाभधारक आहात ना, तुम्ही काय रस्त्यावर येत नाही. तो डॉक्टर काय म्हणला मला, डॉक्टर म्हणला मी ज्या DHOच्या हाताखाली काम करतो ना, तो DHO आरक्षण विरोधी आहे, बंब नाही हो, माझी बदली कुठेतरी खेड्यात करीन म्हणून मी येत नाही. बरं ठीक आहे म्हणलो, दुसऱ्या डॉक्टरकडे गेलो, त्या डॉक्टरला म्हणलं अरे ते ITM मध्ये ते चाललंय टीव्हीवर बघतो ना, हो म्हणले चाललंय. त्यांनी ते काय म्हणतात, ते गाऊन का काय म्हणतात, पांढरे घालून येतात ते डॉक्टर, ते ॲप्रॉन, आणि ते घालून ते म्हणजे सुप्रीम कोर्टाने त्यांना सांगितलं आंदोलन करू नका, तरी ते आंदोलन करत होते. सुप्रीम कोर्टाचं सुद्धा ऐकलं नाही त्या डॉक्टरने. अरे म्हणलं तुमच्या मुलासाठी, तुमचे मुलं आहेत ना आता म्हणलो, तर ते मिळालं ते आरक्षण तिथं कॅन्सल झालं ना मला, 27% आरक्षण. तर ते आपल्या महाराष्ट्रातलं सुद्धा आणि देशातलं सुद्धा पारंपरिक असणारं आरक्षण जे बाबासाहेबांनी दिलं ते सुद्धा अर्धवट दिलंय, ते सुद्धा बंद होईल. म्हणलो या ना तुम्ही रस्त्यावर. नाही म्हणले मी ज्या सिव्हिल हॉस्पिटलला काम करतो ना, सिव्हिल सर्जन म्हणले आरक्षण विरोधी आहे. एक प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरला विचारलं, तो म्हणला मी ज्या मोहल्ल्यात प्रॅक्टिस करतो ना तिथाचे लोक माझ्याकडे येणारच नाही ना, मी आलो तर. मी ॲडव्होकेटच्या कडे गेलो, ॲडव्होकेट म्हणला माझा सिनियर आहे ना तो आरक्षण विरोधी आहे साहेब, मला घेता येणार नाही. एक दुसऱ्या ॲडव्होकेटकडे गेलो, तो ॲडव्होकेट म्हणला की ते कोर्टातलं जिथं माझे काम चालतात ना, मी फौजदारी केसेस जास्त चालवतो, ते फौजदारी केसेस चालवणारे 3 जजेस आहेत म्हणले या कोर्टात, आणि ते सगळे मनुवादी लोक आहेत म्हणजे ब्राह्मण आहेत, त्याच्यामुळे मी काही येऊ शकत नाही. प्राध्यापकाकडे गेलो, प्राध्यापकाला म्हणलो अरे या ना तुम्ही, अरे तुम्ही जातीच्या प्रमाणपत्रावर तुम्ही प्राध्यापक झालात ना, तुम्ही या ना, OBCच्या साठी रस्त्यावर या. प्राध्यापक म्हणले मी ज्या संस्थेचा प्राध्यापक आहे तो संस्था चालक म्हणले आरक्षण विरोधी आहे, माझी बदली करेन, मला काढून टाकेल. मास्तराकडे गेलो, मास्तर बी म्हणाला की जिल्हा परिषदचा शिक्षण खात्याचा शिक्षण असणारा अधिकारी तो सुद्धा म्हणजे आरक्षण विरोधी आहे. आता म्हणलो काय मला रिसर्च करायचं, कुठं उपाय भेटेल म्हणून मी म्हणजे ग्रामपंचायतला, पंचायत समितीला, जिल्हा परिषदला, महानगरपालिकेला, नगरपालिकेला, राखीव मतदारसंघात जे निवडून येतात, म्हणजे बाबासाहेबांच्या पंचायत राज्यमुळं महानगरपालिका राजकीय जे आम्हाला रिझर्वेशन मिळालं, पॉलिटिकल रिझर्वेशन जे मिळालं मतदारसंघात, त्यांच्याकडे गेलो. हे किती संख्या आहे माहिती आहे का आपल्याला? ग्रामपंचायत पासून तर महानगरपालिकेपर्यंत OBC साठी जे रिझर्वेशन आहे मतदारसंघामधलं ते 36,000 आहे. 36,000 सॉरी 63,000, मी उलट सांगितलं, 63,000 63,000 आहेत या महाराष्ट्रात राजकीय लाभधारक. मी डॉक्टरचे लाभधारक, वकिलाचे लाभधारक, प्राध्यापकाचे लाभधारक, क्लास 2 क्लास 1चा विचारच करायचं नाही, ते लयच भीती आहेत. वानकडे साहेबासारखे नाही आहेत आमच्याकडे साहेब, फार दुर्दैव आहे आमचं. नाही मला, मी नोकरीला आहे, मी बिलकुल नाही, नाव नको बिलकुल. साधन सामृद्धी सोडा, पण बोलायला तयार नसतात ते आमच्या बरोबर. ते कुठं असतात ना क्लास 2 क्लास 1, ते ना आम्ही एखाद्या गुणवंत विद्यार्थ्याचा सत्काराला बोललेलं ना, येत नाहीत ते. मला चांगले उदाहरण. तरी या लोकांकडे गेलो तर या लोकांकडे 63,000 जे लोक आहे राजकीय लाभधारक, ते म्हणाले साहेब ठीक आहे, पण आमचे जे शिवसेनेचा जो जाहीरनामा आहे ना त्याच्यामध्ये आरक्षण वगैरे आम्ही मान्य करत नाही. आमचे जे बॉस आहे ना ठाकरे साहेब, हे आरक्षणाबद्दल बोलून देत नाही, म्हणून आम्ही जर आलो ना, आताच मी जिल्हा परिषदचा म्हणले सदस्य झालो, पुढच्या वेळेस मला तिकीट मिळणार नाही. त्याचं एक उदाहरण सांगतो. आमचा भावसरांचा महाराष्ट्रात पहिला एक आमचा आमदार झाला, जयराम आंबेकर, नांदेडला पहिला आमदार झाला, आणि तो शंकररावने केला. आता जयराम आंबेकरनी खुशी झाली, बाबा आमच्या शंकरराव चव्हाणांनी आम्हाला आमदार केलं, म्हणून जयराम आंबेडकरनी काय केलं की एका गुणवंत विद्यार्थ्याच्या सत्काराच्या प्रसंगी शंकररावला बोलवलं. मग त्या शंकररावला माहीत झालं त्यावेळेस की हा जयराम आंबेडकर तर रंगारी आहे, भाऊसाहेब. अरे आपण चुकीने दिलं तर हे आंबेडकरांना काही लक्षात नाही आलं म्हणले माझ्या ती कोण आहेत ते म्हणून. दुसऱ्या वेळेस तिकीटच ना रितपूरकर, कटच तिकीट.
ही भीती आहे ना, सांस्कृतिक भीती आहे ना या लोकांवर. काँग्रेसवाला म्हणला अरे हा बाबा आमचे खायचे दात आणि तोंड बघायचे दात, आम्हाला मी सभापती झालो राव पंचायत समिती, राहू द्या राव आम्हाला, कधी नाही तर जीवनात मला सभापती पद मिळालं. आम्ही राष्ट्रवादीकडे गेलो तर ते राष्ट्रवादीचा सोलापूरचा उपमहापौर आहे आमचा परीड समाजाचा, त्याच्याकडे गेलो तर तो म्हणाला अरे बाबा ते राष्ट्रवादीचं तुम्हाला माहिती आहे ना कसं, हे कुणाचा पक्ष आहे काय माहिती आहे ना तुम्हाला, ही सगळी शुगर लॉबी वगैरे, मराठा लॉबी वगैरे. हा, आणि मी ओबीसीचं जर काही बोलू लागलो तो ते छगन भुजबळची जशी गत केली तशी माझी करते म्हणजे, त्यांच्याजवळ पैसा आहे सगळं. ऍक्च्युली बरं काही वास्तव सांगतो मी म्हणजे काल्पनिक कथा नाहीये. सगळ्या राजकीय पक्षांना फिऱ्या मारल्यात, बोललो, 63,000चा रॅन्डम सर्वे केला. मग मी नांदेडला फोन केला, माझा एक मित्र आहे तो शिलाई काम करतो शिंपी जातीचा, आणि त्याला म्हणलो मी मंगळवारी नांदेडला यायला लागलो, IITIM बद्दल कलेक्टर ऑफिसवर मोर्चा काढायचा, त्या मोर्चात तू हजर राहा. तो खाजगी असणारा कुठंच नाही, तो म्हणजे नोकरीमध्ये नाही, काही नाही, त्यांनी काम नाही केलं तरी त्याचा बॉस कोणी नाही, काही नाही, राजकीय लाभधारक नाही, त्यांनी काहीच घेतलं नाही, जातीच्या प्रमाणपत्रावर तो कुठलाच लाभधारक नाही. आणि माझा तो मित्र लंगोटियार, त्याला म्हणलं मी मंगळवारी ये मोर्चाला. मोर्चा निघाला, मोर्चा बघितला, ते मोर्चात दिसलाच नाही आमचा शिंपी. गेलो त्याच्या घरी रात्री जायच्या पूर्वी बीडला. अरे म्हणलो मित्र यार तू आला नाही? नाही म्हणले आलो नाही. का आलो नाही? मला काम होतं. नाही म्हणलो कारण सांग मला, रिसर्च करतो म्हणलो मी रिसर्च. मी तुझा मित्र आहे ना म्हणलो. हो म्हणले. मग तुझ्या मित्राच्या पाठीमागं डॉक्टरेट ही पदवी जर मिळाली तर तो चांगलं वाटत ना म्हणलो. हो म्हणले. अरे तू जर खरं सांगितलं तर मी डॉक्टर होईन ना म्हणलो, डॉक्टर हनुमंत उपरे होईल म्हणलो. अरे हो राव म्हणले, पण माझं नाव सांगू नका म्हणलं. कुठं सांगतो म्हणले. त्यांनी सांगितलं की माझ्या घरामध्ये काही जरी झालं, एखादी वस्तू हरवली, एखादं माझं चांगलं झालं, मुलगा जन्मला, काही झालं तर मी वर्षातून 2 वेळेस सत्यनारायण करतो. आणि प्रत्येक गोष्ट काही वाईट आणि चांगली झाली तर देवबाप्पाला विचारायला जातो म्हणले. खरं सांगितलं बरं का, हे सत्य कथा आहे, सत्य. हे सत्याचं शोधन मी केलेलं आहे. इट इज टेक सिरियस इट. तो मुलगा म्हणाला, माझा मित्र म्हणाला की मी प्रत्येक गोष्ट विचार, हे नवीन वाटले मला, हे आरक्षण फिरक्षण कधी ऐकलंच नाही, कानावरच नाही, आणि त्या मोर्चासाठी मला यायचं आहे. म्हणून मी देवबाप्पाकडे गेलो आणि देवबाप्पाला विचारलं की ते आरक्षण आहे म्हणले, ते काहीतरी IIT काय म्हणते, माझा मित्र येणार आहे आणि तिथं ते आरक्षण मिळणार आहे, तिथं ते मोर्चा निघणार आहे. कशाचं आरक्षण आहे म्हणले? ते आरक्षण मिळावं म्हणून आरक्षण आहे म्हणले, ते मोर्चा आहे म्हणले, त्यासाठी बोलिलं म्हणले. माझा मित्र बिडून येतो, जाऊ का नको? त्यांनी पंचांग काढलं, बघितलं, म्हणले जाऊ नको, नरकात जाशील. इट इज फॅक्ट, टेक इट सिरियस. व्हॉट इज दिस? काय? इट इज अ कल्चरल प्रेशर. शिकल्या लोकांवरही कल्चरल प्रेशर. पॉलिटिकल अवेअरनेस आहे, जे पॉलिटिकल भागीदारी ज्यांना मिळाला त्यांच्यावर बी सांस्कृतिक दहशत. आमचे केमिकल इंजिनियर आहेत ते, आणि आमच्या ओबीसी मधले किंवा बहुजन समाजामधले केमिकल इंजिनियर कुंभमेळ्यामध्ये त्या ठिकाणी स्नान करतात गढूळ पाण्यामध्ये. आमचे कोणी डॉक्टर झालेले सत्यनारायणची पूजा करतात. ठीक आहे, आमच्या शिंप्याने केली तिथं सत्यनारायणची पूजा, आपण समजू शकू ते शिकले वगैरे. आमचा खगोलशास्त्रज्ञ ग्रह ताऱ्यावर विश्वास ठेवतो का नाही? आमचा कॉम्प्युटर मधला असणारा विद्वान ते चित्राच्या देवाची पूजा करतो. आमचा तत्कालीन मुख्यमंत्री महाराष्ट्राचा, आता त्याचं नाव घेत नाही, तुम्ही ओळखून घेता, तो सत्य साईबाबाची पाद्यपूजा करतो घरी बोलून. व्हॉट इज दिस? अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा पास होत नाही. ही कोणती दहशत आहे? म्हणजे खालून वरपर्यंत, अशिक्षितापासून सुशिक्षितापर्यंत, राजकर्त्यापर्यंत. या महाराष्ट्रात फुले शाहू आंबेडकरांचा जन्म झाला. कर्मभूमीची सुरुवात इथून झाली. तरी ही सांस्कृतिक दहशत सगळ्यावरच. काय शिक्षणाने खूप मोठं काहीतरी मिळतं म्हणतात, तिसरा डोळा. अरे आम्ही शिकलो सवरलो, आमचा तिसरा डोळा उघडच नाही ना अजून.
मला कधी कधी आश्चर्य वाटतं बरं का साहेब, की बॅरिस्टर झालेले आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, गाडगे बाबा जे अशिक्षित आहे त्यांच्याकडे विचारायला गेले धर्म कोणता स्वीकारू म्हणून. हा प्रसंग बघा तुम्ही, डोक्यात मुंग्या येतात तो. हे रे कोणत्या शाळेत गेला नाही तो गाडगे बाबा, कोणत्या शाळेत गेला का? तरी त्याला आपण मोबाईल युनिव्हर्सिटी म्हणतो, चालतं बोलतो विद्यापीठ. गाडगे बाबाला विदर्भातल्या म्हणतो का नाही? मला तर कधी कधी असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत ना, झेवेरी होते, झेवेरी. मोत्याची हिऱ्याची मानकाची पारख होती त्यांना, कुणाला काय विचारावं ते. बघा गाडगे बाबाकडे ज्यावेळेस ते जातात त्यांचा तो काही प्रसंग आहे, तो प्रसंग इथं सांगितला पाहिजे. मी कोणता धर्म स्वीकारू? अरे भीमराव, तुम्ही मोठे मोठे पुस्तक वाचले, 7 समुद्राच्या पलीकडे गेला आणि माझ्या भाबड्याला तुम्ही इथं विचारायला की मी कोणता धर्म स्वीकारू, तुम्ही विद्वान आहात, तुम्ही ते बघा. नाही नाही म्हणले, तुम्हाला सांगावंच लागणार. हट्ट धरला गाडगे बाबाने बाबासाहेबाकडे. एका अशिक्षित माणसाच्या कडे घरी जाऊन बॅरिस्टर माणूस त्या ठिकाणी विचारतात कोणता धर्म स्वीकारू म्हणून. बाबा त्या ठिकाणी 1-1.5 घंटा सांगत नाही गाडगे बाबा, आणि शेवटी सांगतात बाहेरचे रस्ते सर्व सोड आणि घरचा रस्ता धर. कुठं शिकला हा माणूस आमचा गाडगे बाबा? कुठं शिकलाय? शिक्षणाने म्हणतात तिसरा डोळा उघडतो. कुठं शिकलाय? भीमराव म्हणाले, बाबा मला नाही समजलं. अरे तुम्ही विद्वान आहात, तुम्हाला समजून म्हणले, जा तुम्ही, तुम्हाला समजून हात जोडतो म्हणले, तुम्हाला नक्की समजून. नाही समजलं ना मी परत सांगेन म्हणले उद्या सकाळी. बाबा गेले, भीमराव गेले घरी, आणि सकाळी सकाळी लक्षात आलं, बाबासाहेबांच्या लक्षात आलं की बाहेरचा पारशी, ख्रिश्चन, मुस्लिम, इस्लाम हे सर्व धर्म सोड, सर्व रस्ते सोड, आणि भारतातला बुद्ध धर्म स्वीकार. कुठं शिकला माझा गाडगे बाबा? अरे आम्ही शिकलो, पण आम्हाला वेदना वाचता येत नाही, दुःख वाचता येत नाही, सुख वाचता येत नाही, ती दृष्टीच नाही, ती विजनच नाही आमच्याकडे. म्हणून बाबासाहेब म्हणायचे शिक्षणाला शिलाचा आधार असावा लागतो. शिक्षण हे दुधारी तलवार आहे.